विषय एवढाच आहे की गेल्या वेळेस जेव्हा महिला आरक्षण राजकीय आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा अधिवेशनात चर्चा झाली होती सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये सर्व पक्षांनी त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचे पण पक्ष होते त्यांनी या बिलासाठी पाठिंबा दिला होता। स्पेशल सेशन घेऊन महिला आरक्षणाचा मुद्दा फक्त पुढे करून भाजपला काय करायचं होतं तर भाजपला डिलिमिटेशनमध्ये हात घालायचा होता मोबाईल। त्याच्यामुळे 2011च्या जनगणनेनंतर सर्व समाजाची मागणी होती, खास करून ओबीसी समाजाची सुद्धा मागणी होती की जातीय जनगणना व्हावी, ज्याची सुरुवात संघर्ष करून आता त्या ठिकाणी सुरू झाली। राहुल गांधींनी सुद्धा हा होता जनगणना होण्याआधीच डिलिमिटेशन करून तुम्ही जर आकडा खासदारांचा वाढवणार असाल तर अनेक समाजांवर अन्याय झाला असता आणि याच्यातच 2029ला भाजपला कुठेतरी त्यांचा पराजय दिसायला लागला। म्हणून ज्या भागातून त्यांना जास्त मतदान येतं उत्तर प्रदेश बिहार याच्यातून कुठेतरी आपल्याला खासदार जास्त कसं तरी 29ला आपण सत्तेत यायचं हा केविलवाला प्रयत्न भाजपकडनं त्या ठिकाणी केला जात होता असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे आज जी चर्चा झाली ती चर्चा ऐकल्यानंतर महिला आरक्षणावर कोणालाही इंडिया आघाडीकडनं विरोध नव्हता, त्याचं स्वागतच आहे आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने त्याचं जनक आहे। महाराष्ट्रात पहिला निर्णय हा महिला आरक्षणाचा घेतला गेला होता। आदरणीय पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर इतर राज्यामध्ये तो स्वीकारला गेला होता लोकल बॉडीमध्ये आणि इथं जेव्हा चर्चा होत असताना खरं डिलिमिटेशनमध्ये यांना त्या ठिकाणी हात घालायचा होता तो त्यांना त्या ठिकाणी बाकी इंडियन आघाडींना योग्य वाटला नाही। उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये खासदार हे 56% वाढत होते आणि बिहारमध्ये खासदार हे 66% वाढत होते। मग महाराष्ट्र 56% आणि बिहार आणि उत्तर प्रदेश 66 आणि 70% जर वाढणार असतील तर कुठेतरी यांचा खेळ होता की आकडे अशा ठिकाणी वाढवावे ज्याच्यात मतदान भाजपला जास्त होईल। आणि डिलिमिटेशनचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर आसामचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मतदारसंघ फोडलेत खासदार लोकांपर्यंत पोहोचताच येत नाही, फक्त निवडणूक मिळावी जिंकावी आणि त्या पद्धतीने भाजपने तिथं खेळ खेळला होता। मी मनापासून सर्व लोक जे खासदार आहेत ज्यांनी विधायक जे आहे ज्याच्यामध्ये डिलिमिटेशन हा खरा त्यांचा हेतू होता, या डिलिमिटेशनला विरोध केला आणि जातीय जनगणना करण्या अगोदरच ते डिलिमिटेशन आणि आकडेवारी वाढवण्याचा प्रयत्न जो भाजपचा होता तो हाणून पाडला। यासाठी ज्या ज्या लोकांनी या बिलाच्या विरोधात तिथं मतदान केलं आणि संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न केलं त्या सर्व खासदारांचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। खरं तर या निमित्तानं जे आहे ते इंडिया आघाडी महिलांच्या विरोधात एक असा देखील आगामी काळात होऊ शकतो, कारण नरेंद्र मोदी बोलताना कसं म्हणाले होते की तुम्ही आमच्या दुसऱ्या सगळ्यांनीच घ्या, मला एक संधी। भाजप या बाबतीत काय करू शकतं हे मी तुम्हाला सांगतो। उद्या कोलकात्याला गेल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि त्यांचे सर्व नेते हे इंडिया आघाडीला बोलणार की तुम्ही महिला आरक्षण बिलाचा विरोध केला। म्हणजे कोलकात्यामध्ये फक्त राजकारणासाठी या विषयाचा उपयोग केला जाऊ शकतो, कारण तिथे असणाऱ्या ज्या लढणाऱ्या आपल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आहेत तर त्यांनी यांच्या नाकात दम केलेला आहे। म्हणून कुठेतरी या विषयाचा उपयोग हा तिथे कोलकात्यामध्ये केला जाऊ शकतो, तमिळनाडूमध्ये केला जाऊ शकतो, त्याच्या पलीकडे हे नेते काही या बाबतीत करू शकत नाही। पण एक स्ट्रॉंग मेसेज या देशात गेलेला आहे की 29मध्ये वारं नक्कीच बदलणार आहे। याचा फायदा आगामी निवडणुकीमध्ये सरकारला होईल का, भाजप सरकारला होईल का? अजिबात होणार नाही। लोक भाजपला कंटाळलेले आहेत। हा जो काही खेळ आहे शब्दाचा याच्यात कोणाचंही पोट भरत नाही, कुठल्याही युवाला नोकरी मिळत नाही, शेतकऱ्याच्या अडचणी सुटत नाही। आमच्या महिला ज्या सर्व आहेत माता भगिनीवर त्यांच्यावर जे अत्याचार चालले हे कुठेही त्या ठिकाणी जात नाही। त्यामुळे हा शब्दाच्या खेळालाच लोक त्या ठिकाणी कुठेतरी आता कंटाळलेले आहेत। लोकांचं मत आहे हाताला काम, महिलांना सुरक्षता, शेतकऱ्याचा विचार करा, विद्यार्थी युवांचा विचार करा, एवढं या महाराष्ट्रातल्या देशातल्या सामान्य नागरिकांचं मत आहे। आम्ही कुठेही या बाबतीतला परिणाम होणार नाही। फक्त
भाजप मात्र याच्यावर 100% राजकारण करेल. पण लोकांना कळलेलं आहे इंडिया आघाडीचे सर्व पक्ष यांनी महिला आरक्षणाला विरोध केला नाही, पण डिलिमिटेशनला विरोध केलेला आहे. छुपा पद्धतीने कुठंतरी मतदारसंघ फोडून वेगळ्या पद्धतीचं राजकारण जे भाजप करणार होतं ते मात्र हाणून काढलेलं आहे. दादा, अशोक खरातांचे सहकारी यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नीचा प्रश्न. खरं तर ॲक्सिडेंट होणं, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं, आज शेळकेच्या बाबतीत आपण बघितलं ते स्वतः गाडी चालवत होते असं कळालं. त्यांच्या पत्नी होत्या, मुलगा होता आणि त्याच्यामध्ये या दोघांचा म्हणजे पती आणि पत्नीचा मृत्यू झाला. मुलगा सिरियस आहे असं आम्हाला कळतं. मुलगा त्यातून रिकवर होईल की आपण समजून करतो. योगायोग बघा, खराताचं प्रकरण सापडलं जातं, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं बाहेर यायला लागतात. व्हिडिओ अनेक लोकांना मिळालेले आहेत, पण या काही लोकांनी, स्वतंत्र लोकांनी फक्त सामान्य लोकांचे व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत. मग हे व्हिडिओ असणं, काळी पूजा करणं, काळ्या पूजेच्या पाठीमागे कुठला तरी खूप असणं, दादांचा ॲक्सिडेंट होणं, पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होणं, हवाला होणं, दादांचा ॲक्सिडेंट ज्या दिवशी झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी खराताच्या बँक अकाउंटमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होणं आणि देशाला सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न हा खरात त्या ठिकाणी करणं आणि खराताच्या आजूबाजूला सत्तेचे अनेक नेते त्या ठिकाणी असणं. त्यामुळे हे सगळे जे विषय ते इन्व्हेस्टिगेशनसाठी, तपासासाठी आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्या आधी शेळकेचा जर मृत्यू होत असेल तर ह्याला योगायोग म्हणायचं का काय म्हणायचं. त्यामुळे या ॲक्सिडेंटचा तपास झाला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्याच्याबरोबर त्या गाडीचा घरात जे आहेत त्यांना उद्या जाऊन सुरक्षता वाढवा. नाही तर उद्या जाऊन हे बोलायला बसलेत की सुसाईड केलं, घरात गेला, त्याचा एन्काउंटर केला, घरात गेला. मग ह्याचे जे पुरावे होते आर्थिक, त्या शेळके जे बिझनेस बघायचे, आर्थिक सगळ्या गोष्टी खरातांचे हे शेळके बघायचे आर्थिक नसतील तर आता प्रश्न कोणाला? दादा, शेळकेंच्या गाडीचा ड्रायव्हर फरार झालाय अपघातानंतर. बघा, मग आता हे विषय आम्हाला असं वाटत होतं शेळकेच चालवत होते. आता ड्रायव्हर जर चालवत होता, ड्रायव्हरने आधीच उडी मारली असेल तर ड्रायव्हरला धरलं पाहिजे. का तो असं केलं, कशामुळे झालं, का तो पळून गेला, कुणी तो, नाही तर उद्या जाऊन ड्रायव्हरचा सुद्धा मृत्यू जेव्हा आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी मिळेल. कारण आता ड्रायव्हर जर तो करणारा व्यक्ती असेल, ॲक्सिडेंट करणारा, त्यातून तो उडी मारून पळून जात असेल तर खोटं आपल्याला बघावं लागेल. आणि त्याच्यात उद्याच ड्रायव्हर जर सापडलं नाही, आपला कळणार नाही, उद्या ड्रायव्हरचं मृत्यूदेव जर आपला सापडला तर त्यात आश्चर्य वाटायला नको. म्हणजे ही कॉन्स्पिरसी आहे का असं काय आता विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करा, खरं काय ते बाहेर आलं पाहिजे. कारण ह्या लोकांकडे पुरावे खूप आहेत. त्यामुळे हे पुरावे बाहेर येऊन कुठेतरी लोकांना खरं काय ते समोर आलं. कोण करत असावं हे सगळं, कोण घडवून आणत असावं असं वाटतं तुम्हाला? जे विरोधात आहेत त्यांच्याकडे एवढी ताकद नाही. जे सत्तेत आहेत त्यांच्याबद्दल कोण हे आपल्याला बघावं लागेल. आम्ही विरोधात असताना आमच्या दादांना न्याय देण्यासाठी, साधा FIR करण्यासाठी आम्हाला दुसऱ्या राज्यात जावं आणि इथं BSRच्या विमानं आत्तासुद्धा धडधडीत वापरली जातात. दादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर BSRला आत्तापर्यंत 100 कोटी रुपये तिथं दिले जातात. आम्ही तपास करत असताना या गोष्टीचा तपास तुम्ही करा अशी विनंती करू शकतो. तशा पद्धतीने तपास होत नाही. विरोधकांना एवढी ताकद नाही या गोष्टी करायची. सत्ताधाऱ्यांपैकी कुणी केलं हे जर सगळ्यांच्या मनामध्ये शंका असेल तर याचा तपास मात्र त्या ठिकाणी झाला. अपघाताच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार आहे. त्या सभेला तुम्ही उपस्थित असणार आहे. सांगता सभा होत असताना ती महायुतीची सभा. मी इथं महायुतीच्या प्रचाराला आलेलो नाही. मी इथं व्यक्तीच्या प्रचारासाठी आलेलो आहे. भावनिक दृष्टिकोनातून आलेलो आहे. सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी आलेलो आहे. अजितदादांच्या कार्याकडे, त्यांच्याप्रती असणारा आदर, प्रेम या मनामध्ये असल्यामुळे आम्ही प्रचाराला आलेलो आहे. त्यामुळे सांगते सभेला तिथं अनेक चिन्ह असतील, अनेक मोठे नेते असतील, त्या छोट्या कार्यकर्त्यांचं काय. त्यामुळे बोलवलं तरी आणि नाही बोलवलं तरी त्या सभेला मी तरी त्या ठिकाणी नसेल. पण माझ्या पद्धतीने माझा परिवार असेल, माझे मित्रपरिवार असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून सुनेत्रा काकींची लीड कमीत कमी 2,40,000 ते 2,50,000 कशी असेल
आणि या देशातला एक इतिहास नीटचा हा बारामतीकर कसे करतील यासाठी पुण्याच्या फुलाची पाकळी म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न करतो. FIR ची सद्यस्थिती काय आहे दादा? FIR ची सद्यस्थिती काय आहे 0 FIR ची? 0 FIR. आता तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, कर्नाटका पोलीस 0 FIR करत असताना FIR जेव्हा तो नोंदवला जातो तो FIR तिथे असणाऱ्या कोर्टाकडे पाठवला जातो. कोर्टाकडनं ती परवानगी घेतली जाते आणि मग तो शेवटी तिथला असणाऱ्या DGPकडे जातो. त्यांच्या DGPकडनं तो जो 0 FIR आहे तो महाराष्ट्राच्या राज्याकडे पाठवला गेला. DGPंना भेटल्यानंतर त्यांच्या शब्दामध्ये थोडंसं कुठंतरी मला कन्फ्युजन वाटतं. आम्ही म्हणत होतो इन्व्हेस्टिगेशन करा त्या FIR. ते म्हणत होते आम्ही एन्क्वायरी करतो. इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये शाब्दिक खूप मोठा फरक आहे. त्यामुळे या FIR जो त्यांच्याकडे आला तो CIDकडे पाठवला आहे, पण तिथं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार नाही, आम्ही तिथं फक्त एन्क्वायरी करू असं त्यांनी तिथे सांगितलं आहे. त्यामुळे हा शब्दाचा खेळ न करता एवढा मोठा नेता गेलेला आहे, त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. FIR हा स्वीकारला गेला पाहिजे आणि FIR वरच इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे अशा सगळी मागणी. सदाभाऊ खोतांनी दादा तुमच्यावरती टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणतात की रोहित पवारांचा पुरोगामीपणाचा बुरका फाटलेला आहे आणि रोहित पवार हे डबल ढोलकी वाजवणारी मंडळी आहेत. योग्य व्यक्तीबद्दल तुम्ही विचारलं असतं, तुम्ही उत्तर दिलं असतं. दुसरं कोणाचा प्रश्न असेल तर मला दौरा केला 3 दिवसाच्या दौऱ्याचं फलित. फलित त्याने लोकांचा संपर्क, तिथं जाऊन लोकांना भेटून लोकांच्या मनामध्ये असणारं जे दुःख ते हलकं करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. तिथं गेल्यानंतर एकूण लोक समोर असायची, त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असायचे. अजितदादांच्या प्रती त्यांचा आदर आणि प्रेम तर आहे, तसं माझं सुद्धा आहे. मी तिथं प्रचार करून काही वेगळं होणार नाही. तर शेवटी विनंती पवार परिवाराकडनं करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे तिथं असणाऱ्या बारामतीकरांनी तर ठरवलेलं आहे, पण बारामतीकरांकडे जाऊन विनंती करणं पवार कुटुंबाच्या वतीने ही आमची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आम्ही तिथं गेलो आणि हे सगळं केल्यानंतर एक मात्र गोष्ट एकच सांगतो, जे शुक्र मतदान होईल त्यातलं 97 ते 98% मतदान हे सुमित्रा काकींना होणार आणि त्यांची लीड इतिहासामध्ये कधीही ती लीड कोणाला मिळाली नाही. एवढी लीड ही सुमित्रा काकींना लोक अजितदादांच्या कार्याकडे करून 100% देतील एवढा विश्वास मात्र या 3 दिवसामध्ये प्रचार केल्यानंतर 60-70 गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मला वाटतं. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने पवार साहेबांना पाठिंबा दिला, पवार साहेबांना मदत केली, काँग्रेसने मदत केली. पण त्याच्याचबरोबर तसं बघितलं तर सत्तेतले काही जे पक्ष होते त्याच्यामध्ये खास करून एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली. भाजपने सुद्धा उमेदवार दिला नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवार दिला नाही. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त मदत इंडिया आघाडीकडनं नाहीतर महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे साहेबांची झाली आणि काँग्रेसची झाली. त्यामुळे उद्या जाऊन उद्धव ठाकरे साहेब जर MLCसाठी उभे राहतील तर डोळे झाकून त्यांना मदत आमच्या पक्षाकडनं होईल असं कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं. जो कुठला निर्णय असेल तो काँग्रेस, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आमचा पक्ष आणि आमचे नेते एकत्रित बसून योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.